पावसाळा म्हटलं की आपल्याला ना भरपूर समस्या उद्भवतात. आता त्यामध्ये आलं धान्याची साठवणूक कशी करावी आणि पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाही तर मग काय करावं? अशा भरपूर समस्या आपल्याला येत असतात. पण त्यावरचे जर उपाय आपल्याला माहिती असले ना, तर ह्या समस्या आल्या ना, तरीसुद्धा आपण योग्य पद्धतीने जर याला सामोरे गेलो, तर आपल्याला या पावसाळ्यामध्ये या समस्या येणारच नाही आणि जर आल्याच असेल, तर आपण छानपैकी त्या समस्या अगदी सोडवू सुद्धा शकतो. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या इकडे तर सतत पाऊस सुरू आहे. आज आहे रविवार. आता रविवार म्हटलं तरी शुक्रवारपासनं अगदी अशी झड लागलेली आहे, की अंगामध्ये स्वेटर घालून आणि पायामध्ये सॉक्स घालून बसलोय कारण फरशा पण भरपूर थंड झालेल्या आहेत. तुमच्या इकडे काय हाल आहे? कमेंट करून नक्की सांगा. आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ह्या बेसिक टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला हा पावसाळा अगदी योग्य आणि सोयीस्कररित्या जाऊ शकतो. टिप नंबर पहिली, धान्य रिलेटेड आहे. धान्य साठवणूक करत असताना जर तुम्ही एकदाच गहू भरत असाल, ज्वारी जे शाळू, बाजरी काहीही, तर ते तुम्ही उन्हाळ्यामध्ये चांगलं कडक ऊन त्याला दिलं असेल आणि मगच ते साठवणूक केली असेल. आता जेव्हा आपलं पीठ आपण दळून आणतो आणि ते दळून आणल्यानंतर जेव्हा ते संपतं आणि पुन्हा दळण आपल्याला दळायचं असतं. सो जेव्हा तुम्ही गहू, ज्वारी काहीही जेव्हा कोठीतून किंवा डब्यातून काढत आहात, तर एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, की जेही भांड्यात तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहात, ते भांडं हे व्यवस्थितरित्या ड्राय असायला हवं. म्हणजे काय होईल, की जे आपण गहू काही गोष्टी टाकून नैसर्गिकरित्या साठवणूक करून ठेवलेली आहे, त्याने ह्या ओलाव्यामुळे बिलकुल त्याला कीड लागणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यामध्ये तुम्हाला 1 महिन्यासाठी जेवढं पीठ लागतं तेवढंच पीठ आणून ठेवावं. नाहीतर पावसाच्या ओलसरपणामुळे पीठसुद्धा बऱ्याचदा खराब होतं. जर तुम्ही वरती डाळी असं छोट्या-छोट्या प्रमाणात कडधान्य काढून ठेवलेले असेल, तर त्यामध्ये आवर्जून खडे मीठ किंवा साधं मीठ आणि तेजपत्ता टाकून ठेवावा, म्हणजे ते सुद्धा खराब होत नाही. टिप नंबर दुसरी, पावसाळ्यामध्ये जर तुमचे कपडे हे सुकत नसतील, तर काय करावं? कपडे साधारणतः तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल, तर त्यामधनं ड्राय नक्की करून घ्यावं. पण इन केस नसेलच, तर जमेल तेवढं तुमचे कपडे हे व्यवस्थित पिळून घ्यायचे. जेव्हाही कपडे तुम्ही सुकवता, दिवसभर तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा कुठेही तुम्ही व्यवस्थितरित्या जसं तुम्ही बाकी ऋतूंमध्ये टाकतात तसंच टाकायचं आहे. रात्री झोपायला जेव्हा तुम्ही रूममध्ये जाता, तेव्हा फॅन तर स्लो स्पीडला का होईना सुरू असतो. मग तिथे एखादी फक्त पावसाळ्यासाठी एखादी दोरी बांधून ठेवावी किंवा मग तुमच्याकडे कपड्याचं स्टँड असेल, तर ते संपूर्ण कपडे जे आहे त्या स्टँडवरती किंवा दोरीवरती टाकावे. रात्रभर फॅन सुरू असतो, सो रात्रभराच्या फॅनच्या त्या हवेमध्ये ते कपडे व्यवस्थित सुकतात. जर इन केस त्यामध्ये थोडासा आंबट-ओलेपणा असेल, तर तो थोडासा गॅसवरती कढई किंवा एखादं पातेलं गरम करून त्यावरती ठेवलं आणि व्यवस्थित सुकून घेतलं, तर तो ओलसरपणासुद्धा नाहीसा होतो. नंतरची टिप अशी, की जेव्हाही तुम्ही पावसाळ्यामध्ये झड असते आणि तुम्हाला बाहेर जायचं असेल, सो अशा वेळेस कधीही एखादी एक्स्ट्रा कॅरी बॅग किंवा मग मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथिन मिळतात. त्यामध्ये तुम्ही तुमचे गॅजेट्स टाकू शकता. इलेक्ट्रिक गॅजेट्स म्हणते आहे, जसं मोबाईल आहे, स्मार्ट वॉचेस आहेत आणि एखादी कॅरी बॅग आपल्याकडे एक्स्ट्रा नेहमी ठेवावी. कारण बऱ्याचदा आपल्याला अशा ठिकाणी जायचं असतं आणि आपण छत्री जर असेल आपल्याकडे, तर ती ओलसर असते. सो ती छत्री मग तिथे जर तुम्हाला सुकवण्यासाठी ठेवायला जागा नसेल, तर जी आपण एक्स्ट्रा कॅरी बॅग नेलेली आहे, त्या कॅरी बॅगमध्ये आपण ती छत्री व्यवस्थितरित्या रॅप करून आपल्या बॅगमध्येच ठेवू शकतो. म्हणजे बॅगमध्ये सुद्धा ओलसरपणा होत नाही आणि छत्रीसुद्धा व्यवस्थित राहते. घरी आल्यानंतर ती व्यवस्थित सुकवायला ठेवायची, म्हणजे त्यावरचं पाणी पूर्ण निघून जातं आणि छत्रीमधनं कुंभट वगैरे वास येत नाही. नंतरची टिप, पावसाळ्यामध्ये सगळ्यांना ही समस्या स्पेशली महिला वर्गांना खूप जास्त असते, की पावसाळ्यात केस धुतल्यावरती ते लवकर ड्राय होत नाही. आता तुमच्याकडे ड्रायर असेल, तर नक्की ड्रायरचा वापर करावा. पण बऱ्याच जणींकडे ड्रायर नसतं. मग अशा वेळेस काय करायचं? सो सगळे कामं झाले, ओके, सगळे कामं झाले. त्यानंतर हेअर वॉश करायचं आणि 1 तास मस्त फॅनखाली बसायचं. कडक चहा मस्त तुम्ही घेऊ शकता, म्हणजे डोकेदुखी वगैरे होणार नाही. 1 तास फॅनखाली बसा, ओलसरपणा पूर्ण निघून जाईल आणि तुम्ही बघणार की केस तुमचे फार लवकर सुकतील. ही टिप नक्की आजमावून बघा. जे आपण केस धुतले आणि नंतर लगेच आपल्या कामाला लागलो, तर दिवसभर आपले केस ओलसर असतात. सो त्यापेक्षा जर 1 तास तुम्ही फॅनखाली बसून तुमचं काम करत राहिला
आणि केसांना सुद्धा मोकळं सोडून सुकत दिलं कडक चहासोबत, मजाच वेगळी आहे. ही टिप पूर्ण महिलांनी नक्की आजमावून बघा. चला नंतरची टिप बघूयात. जर इन केस तुमच्या कपड्यांमधून कुंबट वास येतच असेल, तर तो कसा घालवायचा? आता परफ्यूम मारला तरी पण थोडाफार का कुंबट वास हा जात नाही. मग अशा वेळेस काय करायचंय, तुमच्या कपाटमध्ये किंवा एखाद्या बास्केटमध्ये जर तुम्ही कपडे ठेवत असाल, तर तिथे काय करायचे, कापसाचे गोळे घ्यायचेत. आपला आवडताच परफ्यूम आपल्याकडे असतो, बरोबर? ते कापसाच्या गोळ्यांवरती परफ्यूम मारून ठेवायचा आणि तुमच्या कबर्डमध्ये, बास्केटमध्ये हे गोळे जे आहेत प्रत्येक कॉर्नरमध्ये ठेवायचे किंवा प्रत्येक ड्रेसच्या खाली असं ठेवायचे. यामुळे कुंबट वास येत नाही आणि परफ्यूमचा वास हा कबर्डमध्ये छानपैकी जो आहे इकडे-तिकडे पसरतो आणि आपण कितीही दिवसांनी जर कपडा काढला तरी त्यामधनं कुंबट वास न येता परफ्यूमचा स्मेल येतो. चला नंतरची टिप बघूयात. बऱ्याच जणांना थंडीमुळे ना पायाला वात येतो, जॉइंट्स पेन होतात. सो मग अशा वेळेस काय करायचं, तर नक्की सॉक्सचा किंवा मग स्लीपरचा वापर करायचा. घरामध्ये स्लीपर अशीच घ्यावी, डिझायनर न घेता ती खालून अशी खरबडीत असावी, जेणेकरून ती पाणी जरी सांडलं असेल तरी आपला पाय जो आहे तो घसरायला नको. म्हणून काय करायचं, सॉक्स घाला आणि त्यावरती स्लीपर असंही तुम्ही घालू शकता. असं केल्याने आपला डायरेक्टली स्पर्श जो आहे तो फरशीसोबत होत नाही आणि फरशी थंडी असल्यामुळे आपल्याला काही जाणवत सुद्धा नाही, कारण आपण सॉक्स किंवा मग चप्पल घातलेली असते. सो ही टिप नक्की फॉलो करा. पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप घशामध्ये खवखव होत असेल, तर शक्यतोवर आंबट पदार्थ टाळावे. जसं की जर तुम्ही सकाळी उठून गरम पाणी विथ लिंबू घेत असाल, ते टाळावं आणि जर झालंच असेल तर एक चमचा जो आहे जिंजर जे आपलं आलं असतं ना, त्याचा रस काढायचा. त्यामध्ये तेवढंच जेवढा आल्याचा रस तेवढंच मध घ्यायचं आणि ते चाटायचं. जसं आपण स्ट्रेप्सिलची गोळी आणतो अगदी तसं ते लागतं. घरगुती उपाय आहे आणि हळद आणि मिठाच्या गुळण्या करायच्या. याने जे घशातील खवखव आहे ती नक्कीच जाते. लहान मुलं तुमच्याकडे असेल आणि त्यांना सुद्धा भरपूर कफ झाला असेल, तर मग अशा वेळेस ओवा तव्यावरती गरम करायचा आणि त्याची पोटली बांधून लहान मुलांच्या छातीच्या तिथे शेकायची. असं केल्याने त्यांचा जो काही कफ आहे तो खूप कमी होण्यास मदत होते. आणि शक्यतोवर जर खूप पाणी असेल तर बाहेर जाण्याचं नक्की टाळावं. बाहेरचं खाण्याचं नक्की टाळावं. बाहेरचं जेवढं तुम्ही खाण्याचं टाळाल तेवढं इन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहाल. जमेल तेवढं गरम पाणी दिवसभर प्यायचं. काढा वगैरे असेल, काढा पिऊ शकता. अद्रकीचा चहा, तुम्हाला चहा आवडत असेल तर अद्रक टाकून चहा नक्की प्या. जेवढं तुम्ही घरचे खाणार आहात, घरचं अन्न खाणार आहात, तेवढंच तुम्ही जे आहे इन्फेक्शनपासून दूर राहणार आहात. भाजीपाला तुम्ही आणत असाल तर तो स्वच्छ धुवून घेतला गेलाच पाहिजे. भाजीपालापेक्षा ज्या आपल्या फळभाज्या असतात ना, म्हणजे ज्या हिरवे पालेभाज्या असतात, त्यापेक्षा जर तुम्ही या पावसाळ्यामध्ये फळभाज्या खाल्ल्या तर त्या अतिउत्तम असतात. त्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजे, म्हणजे जर काही बॅक्टेरियाज वगैरे असते ते बरोबर आपण स्वच्छ धुवून घेतो, तर गरम पाण्यात जेव्हा तुम्ही ते धुवून घेता तर बॅक्टेरियासुद्धा निघून जातात. सो अशा पद्धतीने छोट्या-छोट्या टिप्स या पावसाळ्यामध्ये नक्की फॉलो करा. तुमचं घर आणि तुम्ही सगळे अगदी तंदुरुस्त राहाल. सो या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. संडे स्पेशल व्हिडिओ होता. म्हटलं काहीतरी माहितीपूर्ण झाला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.